बदलापुरात एका तरुणीने सोशल मीडियावर हिंदू देवता प्रभू श्रीरामांविषयी शिवीगाळ केला। व्हिडिओ व्हायरल झाला, लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि प्रकरण वाढले। पण प्रश्न हा आहे, आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत? सगळ्यात आधी मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही असा विचार मांडला नाही की दुसऱ्यांच्या धर्माचा अपमान करा। बाबासाहेबांचा विचार हा अन्यायाविरुद्ध होता, अंधश्रद्धेविरुद्ध होता। धर्माची थट्टा करा, दुसऱ्याच्या धर्माला शिव्या द्या असा विचार त्यांच्या दृष्टीने योग्य नव्हता। आपलं भारतीय संविधान सांगतं धर्म स्वातंत्र्य आहे, पण कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा अधिकार नाही। धर्म न मानण्याचा हक्क आहे, पण दुखवण्याचा नाही। पण ह्या प्रकरणात काय झालं, ही तरुणी कॅमेऱ्यासमोर बसून हिंदू देवतांना शिव्या देते आणि मागे बाबासाहेबांची विचारांची भाषा बोलते आणि बाबासाहेबांचे विचार, त्यांची विचारांची क्षमता, त्याची मर्यादा हे माहीत नसताना ती हे वक्तव्य करते। आणि इथे मला अजून एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे की बाबासाहेब हे एका जातीतल्या लोकांचे प्रेरणास्थान नव्हते, ते सर्व विचारशील लोकांचे प्रेरणास्थान होते आणि आहेत। फक्त भारतापुरतेच नाही तर जगभरात त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून मान दिला जातो। जे लोक बाबासाहेबांना डोक्यात न घेता फक्त डोक्यावर घेतात, त्यांना त्यांच्या विचारांची व्याप्ती आणि दूरदृष्टी कशी कळणार? आणि अशा प्रकरणांनी काय होतं, बाबासाहेबांना मानणारा संपूर्ण समाजच बदनाम होतो। चुकी करणारे लोक हे बाबासाहेबांचं नाव तर घेतात, पण त्यांचे विचार हे त्यांच्यामध्ये कुठेच दिसत नाही। बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही। मत, श्रद्धा, विचार सगळं वेगळं असू शकतं, पण जो संविधान विरोधी जातो त्याला आमचा विरोध हा कायमच असेल, मग तो कोणीही असो। तुमचं या प्रकरणाविषयी काय मत आहे कमेंट मध्ये सांगा। आणि हो, अभिमानाने म्हणा, जय भीम।